मानसी, आईची काळजी घे. हो. तुला हवा तितके दिवस राहा. इकडची अजिबात काळजी करू नको. आणि हे काय, एवढंच सामान घेऊन जाणार आहेस, बाकी काहीच नाही? अगं आई, इकडे आहे तिचं सामान. शैलेश, यांची बस सुटेपर्यंत थांब बर का तिथेच. अगदी पुण्याला पोचेपर्यंत थांबतो मी, तू काळजी करू नको. आई, चिनूचा डबा आणि त्याची शाळा. अगं आम्ही आहोत ना, आम्ही करू त्याचं सगळं. आणि नवऱ्यावर थोडासा विश्वास ठेवला तरी चालेल. तर काय, इथे एवढी माणसं आहेत. तसं नाही हो आई, पण मी आणि सई दोघी नाही होत ना, मग वहिनींवरच काम पडेल सगळं. तुझी सासू जपमाळ घेऊन नाही बसली कोपऱ्यात, मी करीन तिला मदत. आई, पण दुकानात भाऊजींच्या मदतीला पण कोणी नाहीये. शैलेश, अरे सासरच्या माणसांची काळजी घेणारी तुझी बायको पहिलीच बर का. मग आहे की नाही कोणी? मानसी, आता तू फक्त तुझ्या आईची काळजी घे. हो. इथे आहेत भरपूर माणसं. चला, सई आली, निघूया. हो, चला चला चला. अरे, देवाला नमस्कार केलास का? अरे देवा, ते राहिलंच. आलोच. हो. चल मानसी. सई, तू केलास का नमस्कार? आणि काय झालं, काळजीत दिसतेस? आजी, अगं त्या नचिकेतकडे आज नाही जाता आलं मला, आणि उद्याही जमणार नाही. म्हणजे मी येईपर्यंत त्यांचं काम काही होणार नाही. तर काय, मानसी बरोबर तुला पाठवायची काही गरज होती का? आणि यांना कोण सांगणार? आणि सांगितलं तरी ते ऐकणार आहेत का? जा, नमस्कार कर. आई, आम्ही निघतो. मी या दोघींना बसमध्ये बसवून देतो आणि मग मी पुढे ऑफिसला जातो. हो, चालेल. अगे आई, मी ना चिनूच्या वया कपाटात ठेवल्यात, त्या त्याला देऊन येते पटकन. आलेच मी. लवकर ये. हो. अरे शैलेश, तसाच ऑफिसला जाणार असलास तर बॅग कुठे? विसरलो, आणतो. सई, तू एक काम कर, तू पुढे हो आणि रिक्षा थांबव, आम्ही येतोच. हो हं? काका, हो. जा. आजी, नमस्कार. 8:30 नंतर सगळे बस चालक संपावर जाणार आहेत की काय? पण नाही, सगळी घाई 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 करायची. हे बस आई, इथली अजिबात काळजी करू नकोस, मी सांभाळते इथलं सगळं. काय सांभाळते? अरे म्हणजे तुझ्या आप्पांना. अच्छा, बर. चला मानसी, चल लवकर, नाही तर बस जाईल. आले आले. नीट जा रे. हो. आई, येतो आम्ही. हो हो, चल. Call नाही करू शकत. How should I tell her that I'm ready? I think I have to go. No. Appa चिडणार. But I don't have an option. I have to go. I'll go from the main gate, not from here. रिक्षा, रिक्षा. एवढ्या घाई गडबडीत निघावं लागतंय मला, त्यांना सांगता पण आलं नाही. रिक्षा. Sai! Sai! हा. रिक्षा. बरं झालं आली रिक्षा. चल चल चल. सुनबाई आणि सई पुण्यात पोहोचल्या का? हो, दूरध्वनी आला होता. पुण्यात पोहोचल्यानंतर त्या दोघींना घरी पोहोचायला फार उशीर नाही ना झाला? नाही हो, नाही. हा. आणि सुनबाईंना सांगितलं का काय? मातोश्रींच्या तब्येतीबद्दल वरचेवर इथं कळवत जा म्हणून? हो हो, सांगितलं ना. हा. हे शैलेशला सांगा, म्हणावं गरज लागली तर तूही जा पुण्याला. म्हणजे तसं
सुनबाईंना दूरध्वनी करून विचार. हो हो हा. हो आणि हो, पावसाचं तानमान बघून निघा म्हणावं. हो हो सांगितलंय हा? म्याव. आलं का हे मांजर? आणि सारखे आवाज येत असतात. अहो लळा लागलाय ना त्याला. मांजराला कसला लळा लागलाय? आज काठीनं बदडूनच काढतो, म्हणजे परत येणार नाही आपल्या अंगणात. मी काय म्हणते, मुक्या प्राण्याला उगाच कशाला मारायचं नाही का? गोड आहे ते पोरग, निरागस आहे अगदी. पोरग? हे मांजर तुमचं मानसपुत्र कधी झालं? अहो म्हणजे मुलगा काय आणि मांजर काय, हा. जीव तर सारखाच असतो ना सगळ्यांच्यात. अरे वा, बरीच आध्यात्मिक प्रगती झालेली दिसतीये. हो. अहो इतकी वर्ष तुमच्या बरोबर काढलेत ना, वाण नाही तर गुण तर येणारच ना. हा, आलेच मी लगेच येते. सुनबाई, हो तुम्ही कुठे निघालात? ते मांजर आले ना बाहेर, दूध देते त्याला. अरे किती दूध वाया घालवताय त्या मांजरासाठी. अहो फार नाही काही, जास्तीत जास्त अर्धी वाटी हो की नाही कल्पना? हा, हा. आण ग. आई असू दे, मी देते ना. माझाही लळा लागायला हवा ना त्याला. अगं लागलाय तेवढा खूप झाला, दे मी देते. आई अगं मी देते, अगं मी सुनबाईंना जाऊ द्या. मी जाते ना. जा. हो अप्पा. हा द्या. अहो मी गेले असते ना. म्याव. अगं बाई कुठे लपून बसले हे मांजर? अरे तुझ्यासाठी दूध घेऊन आले मी, ये लवकर, भुकेलेला आहेस ना. अगं बाई, ए ए ए कोण आहे तिथे? हा, कोण लपलंय? बाहेर या बऱ्या बोलानी. हे बघा, नाहीतर मी आप्पांना बोलवी ना. आप्पा. इट्स मी, नाचिकेत. नचिकेत. ईश्वरा, मला वाटलं अरे चोर बीर आलाय की काय. अरे पण तू इथे का लपला होतास? लिव्ह दॅट. तुम्ही इथे कसं? अरे आमच्याकडे ना हल्ली एक बोका येतो, दिसत नाही फार, पण भूक लागली ना की आवाज मात्र फार करतो. त्यालाच शोधत होते. मी पण त्यालाच शोधत. हो का? मगाशी एवढा आवाज येत होता, आता आवाज येतोय का बघ. आता कसा आहे ना, म्हणजे आय मीन ही मिस्टर रानवे पळून गेलं. हो पळूनच गेलं असेल. लाजरे बिचार. चल शोधूया. म्याव. म्याव. लेट इट बी. गेला. अरे नेहमी आमच्या आईने तर आमची सई येते ना त्याला दूध द्यायला. साई कुठे दिसत नाही. अरे ती पुण्याला गेलीये सकाळी. हो ना, वाय? अरे आमची मानसी आहे ना, तिच्या आईला बरं वाटत नाहीये, म्हणून त्यांना जावं लागलं ना पुण्याला. मग अप्पाच म्हणाले सईला, तू पण तिच्या सोबत जा. दोघी गेल्यात 2 दिवसासाठी. आधी गेला ते मांजर. हो ना, मगाचपर्यंत इतका आवाज करत होता आणि आता नाहीये बघ. मी इथेच ठेवते वाटी, म्हणजे येऊन आपलं पी. हं? बरं नचिकेत, धन्यवाद बरं का. नाही, काल खरंच खूप मदत झाली तुझी. अरे कम ऑन आंटी प्लीज. थँक्यू नाकाम बोलू. युअर जस्ट लाईक माय मॉम. असा खूप मोठा नाही काय केला. मी ना तुझ्यासाठी उद्या एक लाडू देते, आवडेल तुला? या शुअर. तुमच्या शॉप मधून घेतला एकदा. हो का? कुठला लाडू देणार? कुठला देऊ? बेसनाचा लाडू देते, खाशील ना? या शुअर. रेसिपी पण द्या. काय ते? कसा बनवतं लाडू? अच्छा अच्छा, पाककृतीची. अरे पण तुला काय करायची ती? मी बनवणार गाडी. तू बनवणार? येस. कमाल आहे बाई.
ईश्वरा इट्स ओके, नाही दिला चालणार. नाही नाही द्यायचा आहे पण आपा हो ते ना काय बोलू नका. म्हणजे खोटं बोलू ईश्वरा. नो नो नो, खोटा नाही. ते ना काहीच बोलायचं नाही. डोंट टेल हिम एनीथिंग. हो चालेल. म्हणजे खोटं बोलण्यापेक्षा काही न सांगितलेलं बरं. हा हे उत्तम आहे. बरं ये तू पण कोणाला काही बोलू नकोस हा. Why will I tell anyone? हो ते तर आहेच म्हणा. चल मी निघते, उशीर झालाय बाई. चिनू, आता आई नाहीये ना, तर 2 दिवस शहाण्यासारखं वाग बरं का. हा, आणि शाळेचं काय असलं तर बाबांना किंवा मला सांगायचं, आणि वेळेवर सांगायचं. नाही तर शेवटच्या क्षणी सांगतोस तू नेहमी. आहे आजी शाळेचं. अरे देवा, आता काय आहे? अगं आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे. अरे देवा, पण सईताई नाहीये, तर मग मला कोण लिहून देईल भाषण? तुझे आप्पा आहेत की. सगळ्यांना एवढं शुद्ध मराठी शिकवत असतात. तुला काळजी करण्याचं काय कारण आहे? आप्पा देतील लिहून. नको नको, अप्पांना नको. का? आप्पा का नको? मी त्यांच्या समोर गेलो की ते आधी मला पाढेच पाठ करायला लावतात. आणि आपल्याच्यानी ते काय पाठ होत नाहीत, हो ना? पण आता त्यांच्याकडूनच तुला भाषण लिहून घ्यायला लागेल, कारण सईताई नाहीये की नाही, दुसरा काही इलाजच नाहीये. आजी नको ना. अरे बरं, आता जास्त नाटकं करू नको. एक काम कर, तुझी वही आत ठेवून दे आणि आप्पांना दाखवू नकोस. ठीक आहे. बघ हं, काही झालं तरी आप्पांना दिसली नाही पाहिजे. नाही दिसणार बाई. वही त्यांच्या नजरेस पडली तर तुझं काही खरं नाही. नाही पडणार. पण आजी सईताई कधी येईल? अरे तुझ्या पुण्याच्या आजीला बरं वाटलं ना की येईल. हा, मी वाट बघतोय ताईची. हो का? एरवी ती अभ्यास घेत असते तेव्हा तिला पिडत असतोस, आणि आता म्हणे वाट बघतोय ताईची. ताई आली की मी तिला नाही त्रास देणार. आता बघू ना, ताई आल्यावर कळेलच. आणि ती वही आत ठेव, दाखवू नकोस आप्पांना. बरं. वक्तृत्व स्पर्धा कसं होईल? VIP तिकीट काढले आहेत मस्त. आज ऐश करायची आपण, फुल टू धमाल. अरे अरे आणि काय पिक्चर आहे तुला सांगू. 10 दिवसांमध्ये 100 कोटींचा गल्ला जमावलाय माहितीये का. आज तू बघच आपल्या बॉलिवूडची कमाल. आणि आणि भाई या पिक्चरची हिरोईन ऐक कसली हॉट आहे. तुझ्या सिडनी मध्ये पण असली कोणी नसेल ना काय. काय चाललंय तुझं. एवढा क्रिकेट खेळशील ना तर चुकून इंडियन टीम मध्ये सिलेक्शन होईल तुझं. चल पिक्चरला. What picture? अरे म्हणजे एवढा वेळ मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्षच नाही का तुझं. मी पिक्चरच्या तिकीट आणले, चल. अरे चल ना. मी नाही येणार. का मूड काय गेलाय तुझा. मूड जाणार नाही तर. दिस इज नॉट द वे यू बिहेव. मी नॉट यू. साई पुणेला गेला विदाउट इवन टेलिंग मी. काय यार सई पुण्याला गेली फॉर 2 days. सांगितलं पण नाही. अच्छा हा मॅटर झालाय काय. Now for 2 days documentary काम stop होणार. No progress at all. That day she said आपला documentary. She was so involved. And now look कसा वागला. भाई तुला कळतंय का. डॉक्युमेंटरीचं काम राहिलंय त्याचं तुला दुःख नाहीये. हा सई तुला न सांगता गेली ना त्याचं तुला दुःख झालंय. करेक्ट ना. 100% right. हा. Right. This is not done. ती आला बोलणार ओरडणार तिला. भाई तू आणि सईला ओरडणार. इम्पॉसिबल. Wait and watch. कळेल भाई कळेल. ती आली ना की कळेल. Seven o'clock size here. Tiggs, wake up. Tiggs, wake up. देवकी तू आला. हो मी आला. येऊ. Please come in. Come, sit. Tiggs. अरे वा,
आज सगळं घर अगदी छान आवरलेलं दिसतंय. पसारा नाही, काही नाही, अगदी स्वच्छ प्रसन्न. Yeah, साई taught me this. ते अनटायडी आवडत नाही तिला. शिस्त लावण्याच्या बाबतीत ती अगदी आपल्या आप्पांवर गेली आहे. Tiggs. Tiggs, wake up. Devki's here. अरे अरे झोपू दे त्याला. झोप रे तू, झोप. डिग्स. अरे तुम्ही मुलं ही मोठी नावं छोटी करता ना, ते फार आवडतं बाई मला. आता बघ ना, दिगंबर एवढं मोठं म्हणण्यापेक्षा डिग्स मस्त वाटत. हा चला मग काय करायचं आज तुमच्या डॉक्युमेंटरीसाठी? No, 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 no. आज काय नाही करायचं. का रे? No, please. आज काय नको. Please sit, sit. अरे पण आज का नाही करायचं? मी काय म्हणते, उगीच तुझं काम थांबून राहील. करूया ना काहीतरी. अजून खूप मराठी पारंपरिक पदार्थ आहेत करण्यासारखे. I know, but still, आज नको, please. पण का? Outdoor shoot करणार मी आज. Street food and all. So today घरी काय नाही बनवणार. साईचं आणि माझं डिसाईड झालं तसं. Sleep. Today Sai is not here, so kitchenला holiday देणार. असं असेल तर काळजीच नाही. अरे पण तुझा एक दिवस वाया जाईल ना. I know, but when she's back, speed up होणार. You know, she's really organized. अरे याला काय होतंय? Nothing. अरे खरं तर आज हे घरात आहेत, चिनूचा अभ्यास घेत आहेत, तरी मी आले बिंदास्त. 9 एके 9, 9 दुणे 18, 9 त्रिक 27, 9 चौक 38. 9 चौक 38. काय रे, काल तुझ्या आजीनं तुझ्याकडनं पाठ करून घेतलेत की नाही? हा, काल संध्याकाळी काय करत होतात तुम्ही? पुढे गेले कुठे तुझी आजी? परत एकदा सांग, करायचंय का काही? मी तयार आहे. No, no, no. कराच नको. बरं ठीक आहे. निघू मी? Yeah, sure. बघ हं, नीट विचार कर. एकदा गेलं की मला सारखं सारखं येता येणार नाही. Yeah, I know. काही झालंय का रे तुला? असा का दिसतो तुझा चेहरा? No, nothing. Stop it, Diggs. अरे ओरडू नकोस रे त्याला. बिचाऱ्याला बोलता येत नाही. काय करेल तो तरी? झोप रे तू डिग्स, झोप. हा नचिकेत, येते मी. काही लागलं तर म्याव म्याव करायचं. Sure. अहो, आप्पा ऐका ना, ती बाहेर गेली असेल. हा, देवळात गेली ती. असू दे ना. सांगून जायची पद्धत नाहीये. ते जाऊ दे. त्यांना जर शोधायला गेलो तर तू इथनं पळून जाशील. तुम्हाला कसं कळलं? हे उन्हात नाही गेलेले. तू पाडा म्हण, पाडा म्हण. 9 एके 9, 9 दुणे 18, 9 त्रिक 27, 9 चौक 56. हा? हे काय? आप्पा मी जाऊ का? बस खाली बस. आप्पा मला खूप तापासारखं वाटतंय आणि पोट पण दुखते. गप्प बैस. 4थी ते 10वी पर्यंतच्या मुलांसाठी आपल्या शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. कनिष्ठ लिहायच्या ऐवजी कनिष्ठ असं लिहिलंय. ट आणि ठ यातला फरक या शिक्षकाला कळतोय की नाही कोणास ठाऊक. आप्पा मी जाऊ का? नाही, तू कुठेही जाणार नाहीयेस. आणि काय रे चिन्मयानंदा, तू या स्पर्धेबद्दल आम्हाला सांगितलं का नाहीस? भ्रमणध्वनी शाप की वरदान हा विषय आहे. हे बघ, मी तो लिहून काढतोय, तुला ते पाठ करायचंय. नको आप्पा, मला खरंच नाही आवडत स्पर्धा. अशी कशी आवडत नाही स्पर्धा? सांग ना, अशी कशी आवडत नाही स्पर्धा? तुला स्पर्धेत भाग घ्यावाच लागेल. शैलेश, ए शैलेश, खाली ये. अहो आप्पा, मला खरंच नाही येणार. हे बघ, माझा नातू आहेस तू, मला येणार नाही असं म्हणायचं सुद्धा नाहीस तू. काय झालं अप्पा? काय झालं? अरे या कार्ट्याच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे आणि त्याने आपल्याला सांगितलंय नाही. आणि त्यानं काय वहीत लिहून आणलंय याकडे तुम्हा दोघांचं लक्षही नाही. हो आप्पा, ते हल्ली कामच इतकी आहेत ना.
एकच अपत्य आहे, तरी सुद्धा त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळ नाही. चिन्मयानंद स्पर्धेत भाग घेईल आणि पहिलं बक्षीस पटकावेल. अहो आप्पा, पण ते माझा निर्णय झालाय. याच्या पुढे शब्द आणि वेळ वाया घालवू नका.